फाल्यां 25 जून ताका आमी ब्लॅक डे म्हणून पळयतात, कारण 25 जून ह्या दिसा इंदिरा गांधी त्या वेळार पंतप्रधान आसली त्यांनी एमर्जन्सी जाहीर केली आणि त्या निमित्तान जावपी फाल्यांचे कार्यक्रम जे आसात ती माहिती दिवपाक आमचे रुपेश कामत तांकां विनंती करता की तांच्यांनी त्या कार्यक्रमाची माहिती तुमकां दिवची. नमस्कार. 25 जून 1975 या साली तेन्नाच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी काँग्रेस सरकारान देशभर आणीबाणी जाहीर केली. 21 महिने ही आणीबाणी चालू आशिल्ली आणि फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सगळे ऑपोजिशन लिडर्स आमच्या जेलीन घाल्ले. ह्या दिसाची आम्ही एव्हरी इयर भारतीय जनता पार्टी ब्लॅक डे म्हणून मनयता. फाल्यां 25 जुनाक हो कार्यक्रम हांगा व्हर्च्युअली जातलो. पॅन्डेमिक असल्या कारणान कसले फिजिकल कार्यक्रम जावचो ना, म्हणून पार्टी तर्फे फाल्यां 5:30 आमी हांगा एक लेक्चर दवरला जो आमी व्हर्च्युअली सबंद गोंयभर पावयतले. आमचे चडशे हे आयची युवा पिढी हांचे पर्यंत पावपाचो आमचो धोरण आसा. 5:30 ह्या कार्यक्रमाची सुरवात जातली आणि आमी थोडे जे डिटेनीज आशिल्ले त्या टायमार तांकां जेलीन घाल्ले तेन्नाच्या सरकारान, अशा थोडे डिटेनीज आशिल्ले तांचे आमी सन्मान करतले. आणि आमचे गोंय राज्याचे आदले सभापती राजेंद्र बाब आल्लेकर हांची ह्या विशयाचेर टॉक जातले आणि ह्या कार्यक्रमाची सांगता जातली. आमी वेबॅक्स मार्फत आमचे ऑनलायन आसतले आणि युट्यूब लायव्ह आमी हो कार्यक्रम करतलो. फाल्यां 5:30 ते 6:30 हो कार्यक्रम जातलो. धन्यवाद. फाल्यां जो कार्यक्रम जातलो ताका आमी ब्लॅक डे म्हणटात, त्या संदर्भातली एकंदर माहिती कशा पद्दतीन त्या वेळार या देशातल्या लोकशाही देशा भितर कशा तरेन अन्याय अत्याचार जालो त्या संदर्भातली माहिती आमचे महामंत्री नरेंद्र सावयकर हे तुमच्या समोर दवरतले. बरोबर 46 वर्सां पयलीं म्हणजे एक्झॅक्टली 46 इयर्स बॅक ह्या देशान काँग्रेस पार्टीचो सरकार आशिल्लो आणि श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाची प्रायम मिनिस्टर आशिल्ली. तेन्ना ह्या देशान इमर्जन्सीचो एक ब्लॅक चॅप्टर ह्या देशाच्या इतिहासान जालो. आमी जर गोंय देशाची पॉलिटिकल हिस्ट्री शिकपाचो जर कोणी यत्न करीत आनी शिकतलो जाल्यार तेका ह्या 2 वर्सां म्हणजे 1975 ते 1977 हो जो एक ब्लॅक पिरियड ह्या देशाच्या इतिहासान जावन गेलो त्याचो निश्चितपणान अभ्यास करचोच पडटलो. आणि एक खूप व्हडले कॉन्ट्रिब्युशन हे काँग्रेस पार्टीचे आसा. जी काँग्रेस पार्टी सदांच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, रायट टू लायफ, रायट टू लिबर्टी हेच्या संबंधान जे उलयता त्या काँग्रेस पार्टीचे ह्या देशा खातीरचे सगळ्यात व्हडले जर खंयचे कॉन्ट्रिब्युशन आसत जाल्यार त्यांनी ह्या देशाक आणीबाणी दिल्ली आसा, इमर्जन्सी दिल्ली आसा. आणि इमर्जन्सी एका डिक्टेटरशिप अशा पद्धतीच्या माइंडसेटांतल्यान ही इमर्जन्सी आयल्या. ह्या इमर्जन्सीच्या माध्यमांतल्यान काँग्रेस पार्टी आणि तेन्नाच्यो प्रायम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी एका फटक्यान म्हणजे म्हाका दिसता की सगळ्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान जेन्ना आमी उलयतात तेन्ना आयज जितले फ्रीडम आणि ज्या पद्धतीचे सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान आमी सहजपणान सरकाराच्या विरोधात उलोवपाक शकता, आमी आपले मत मांडपाक शकता. पूण तेन्ना जेन्ना देशभरा भितर नवनिर्माण आंदोलन सुरू जालें आणि त्या नवनिर्माण आंदोलनाच्या माध्यमांतल्यान तरणाटे युथ सगळे एकठांय येवपाक लागले, जावं ते गुजरातान आसत जावं ते बिहारान आसत. आणि जयप्रकाश नारायण यांनी जेन्ना त्याची ह्या सगळ्या एज्युकेशनाची लिडरशिप त्यांनी घेतली, दिल्लीत खूप व्हडलो एक मोर्चा, दिल्लीत खूप व्हडली एक रॅली जाली. आणि त्याच बरोबर ह्या देशाचे प्रायम मिनिस्टर इंदिरा गांधी हेणे 1971 इलेक्शन लढयल्ले. ते इलेक्शन तेन्नाचे राजनारायण तिचे विरुद्ध जे कॅन्डिडेट आशिल्ले ते राजनारायणान अलाहाबाद हायकोर्टान चॅलेंज केल्ले. आणि त्या इलेक्शन हायकोर्टाच्या जज जे आशिल्ले जगमोहन लाल सिन्हा यांनी ते सेट असायड केले. त्या देशाचे प्रायम मिनिस्टर पयले फावट डिस्क्वॉलिफाय झाले आणि त्याने सांगले की 6 वर्सां तिका 6 वर्सां इलेक्शन लडोवपाक मेळचें ना.
आणि म्हाका दिसता की अशा पद्धतीच्या एका मानसिकतेंतल्यानूच खरें म्हणजे ह्या देशांत आणीबाणी हाडची, ह्या देशांत एक इमर्जन्सी हाडपाचो काँग्रेस पार्टीन डिसिजन घेतलो, मिसेस इंदिरा गांधीन डिसिजन घेतलो आणि हो डिसिजन घेता आसतना कॅबिनेटाचो डिसिजन नाशिल्लो. हो डिसिजन जो आसा तो तिणें घेतलो, प्रेसिडेंटा कडेन तिणें प्रोक्लेमेशन धाडून दिलें आणि तेन्नाचो प्रेसिडेंट फखरुद्दीन अली अहमद याने विदाउट एनी कॅबिनेट रिकमेंडेशन त्याने त्या हेचेर सायन मारली आणि त्याने ते प्रोक्लेमेशन केलें. सगळ्यात पयलीं जर कितें जालें आसत जाल्यार सगळ्या तेन्नाची जी सगळी पेपर दिल्लीचे पेपर जे आसात तेंच्यान ते पब्लीश जातात नॅशनल मिडिया, त्यांची सगळ्यांची इलेक्ट्रिसिटी कट केली गेली. पेपर वाल्यांक कळून आता लाईट ना, पेपर छापप कशें. पूण मागीर तांकां लक्षात आयलें की ह्या देशांत इमर्जन्सी जाल्या. सगळ्या म्हणजे तेन्ना जी बीबीसी आसतली, व्हॉइस ऑफ अमेरिका आसतली, हेचे जे एअर करताले त्यांची जी ब्रॉडकास्टिंग सेंटर्स आशिल्ली ती सगळी बंद केली गेली. आणि एका अर्थान प्रेसाचो गळो दामपाचें काम जर कोणी केलें आसा त्या देशांत पयले फावट जाल्यार काँग्रेस पार्टीन इमर्जन्सीच्या माध्यमांतल्यान केलें. दुसरी गजाल आसा की ह्या सगळ्या हातूंतल्यान हांगासरली लिडरशीप जी आसा तेन्नाची जी लिडरशीप आशिल्ली, जावं ती भारतीय जनसंघाची आसत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आसत, अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेची आसतली, सोशलिस्ट काम करपी जे मधु दंडवती आसत, जॉर्ज फर्नांडीस आसत, ही लिडरशीप आसतली. ह्यांका सगळ्यांक अरेस्ट करून तांकां सगळ्यांक कादेन उडयले. देशभरा भितर 3 लाख लोकांक तेन्ना जेल केल्ले. त्याचे बरोबर साधारणपणान 250 ते 250 रिपोर्टर जर्नलिस्ट जे आसात, सिनियर जर्नलिस्ट जे आसात तांकां तेन्ना अरेस्ट केले. आनी कारण कितें जाल्यार ते सरकाराच्या विरोधान बरयतात. पेपरान जर बातमी छापून येतली जाल्यार ती बातमी स्क्रुटिनायज करपाचे पावर्स तेन्नाच्या कलेक्टरान आनी मॅजिस्ट्रेटाक केले. आणि त्यांनी जर बातमी ओके केली जाल्यार ती पेपरान छापून येवपाक शकताली. अशा पद्धतीची परिस्थिती त्या टायमार काँग्रेस पार्टीन ह्या देशांत केली. आमच्या गोंया भितर सुद्धा आमचे 58 गोंयकार की ज्याच्या भितर आयज थोडे जाण आमचे भितर ना, आयज थोडे जाण आमचे भितर आसात, अशा 58 गोंयकारांनी जो म्हणजे भारतीय जनसंघाचे आशिल्ले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशिल्ले अशा लिडर कार्यकर्त्यांक आनी लिडरांक तेन्ना तांकां अरेस्ट केले. तांकांय तेन्ना 19 म्हयने कादेन उरले. बाब राजेंद्र आर्लेकर आसत, त्यांचे तेन्नाचे त्यांचो बापूय जो आसा, त्यांचे वडील जे आसात, आता ते आमचे भितर नात, दादा आर्लेकर जांकां म्हणटात ते आसात, ते बापूय आनी पूत दोगूय जाण कादेन, आवय घरा येतली. अशा पद्धतीची परिस्थिती ह्या देशा भितर खुबश्या लोकांची जाली. आणि म्हणून ह्या इमर्जन्सीच्या विरोधान देशभरा भितर एक जागृती जावची, ह्या देशभरा भितर एक लोकांच्या भितर हो संदेश पावचो. ह्या निमित्तान खरें म्हणजे भारतीय जनता पार्टीन ही इमर्जन्सी जी तेन्ना हे केल्ली तेच्या संबंधान देशाच्या अध्यक्षान सांगलें की देशभरा भितर हाचे संबंधांतले कार्यावळी निश्चितपणान जातल्यो. आम्ही जेन्ना पळयतात की इमर्जन्सीचे ब्लॅक चॅप्टर जो आसा जेन्ना आमी म्हणटात तेन्ना आमच्या अशें लक्षात येता की ह्या इमर्जन्सीच्या माध्यमांतल्यान काँग्रेस पार्टी भितर पयलें की सरकार आसा, पूण सरकारा भितर एक कोटरी जी आसा तेच सरकार चलयताली. तेन्ना तिचो पूत जो आसा इंदिरा गांधीचो संजय गांधी हेणे ज्या पद्दतीचो एक टेरर ह्या देशांत तयार केल्लो आणि त्या माध्यमांतल्यान लोकांच्या भितर एक तेणे भंय जो निर्माण केल्लो तो आमकां सगळ्यांक खबर आसा. अशा पद्दतीची एक कोटरी ह्या देश स्वरुपाक सोदताली. आणि म्हाका दिसता हे सगळे काँग्रेस पार्टीच्या आदारान मिसेस इंदिरा गांधी जेन्नाची प्रायम मिनिस्टर जी आसा त्यांच्या मान्यतेन त्यामुळे देशभरा भितर एका अर्थाची अशा पद्धतीची डिक्टेटरशीप जी आसा ती लावपाचो यत्न हो काँग्रेस पार्टीन तेन्ना केलो. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणून आशिल्लो, मिसा, म्हणजे एका मिसा बंदी म्हणटात. आता कांय राज्यांनी भितर, मध्य प्रदेशा भितर कांय राज्यां भितर हे मिसा बंदी जे आशिल्ले तांकां एक स्टेटस दिल्लो आसा की त्यांनी ह्या देशाच्या एका फेजीन एक देशाक स्वातंत्र्य मेळोवन जी इमर्जन्सीच्या विरोधात त्यांनी जे काम केलें तांकां एक स्टेटस दिवपाचो त्या राज्यांनी धोरण दवरलेलें आसा. आता हेका मिसा सारको कायदो सुद्धा लागू करून लोकांक अरेस्ट करून तांकां भितर उडोवपाचें काम त्या टायमार जाल्लें आसा. आणि म्हणून ही जी इमर्जन्सीचो पिरियड जो आशिल्लो वो 2 वर्सांचो इमर्जन्सीचो पिरियड आयज कदाचित नवी पिळगी जी आसा जेन्ना आमी उलयतात तेन्ना तांकां जर विचारीत जाल्यार तांकां खबर ना. पूण जेन्ना ही म्हायती तेंचे मेरेन पावता तांकां कळटा तेन्ना तांकां एका ही गजाल स्पश्ट जाता की जी पॉलिटिकल पार्टी ह्या देशान इतली वर्सां राज्य केलें त्या पॉलिटिकल पार्टीन जेन्ना अशा पद्दतीचो सरकार एब्सोल्यूट मेजॉरिटी जेन्ना आशिल्ली ती एब्सोल्यूट मेजॉरिटीचो वापर जो आसा तो प्रेसाचे फ्रीडम, लोकांचे सिटीजनशीप, लोकांचे रायट्स काढून घेवपाचें काम आसत हे सगळी कामां केल्ली आसा. आणि तेन्ना एक गजाल आसा, दुर्दैवान जेन्ना हे सगळें चलतालें तेन्ना कोर्ट सुद्धा, सुप्रीम कोर्टा सारखी संस्था सुद्धा तेका एका अर्थान न्यूट स्पेक्टेटर एका अर्थान जाली. आणि तातूंतल्यान जेन्ना लोकांनी आपले कितें हक्का खातीर जेन्ना न्याय मागपाचो यत्न केलो
तेन्ना तांकां सुद्दां न्याय दिवपा खातीरचे पावर न्याय दिवपा खातीर सुद्दां कोर्ट एका अर्थान फाटीं फुडें लागलो. जस्टीस एच.आर. खन्ना सारको एकूच म्हणजे जज तेन्ना आशिल्लो की जेणे तेन्ना रायट टू लायफ एंड लिबर्टीच्या बाबतींत सरकार इंटरव्हन करपाक शकना अशा पद्दतीचो जजमेंट जो आसा तो तेन्ना दिल्लो. आणि म्हणून आमी जर पळयत जाल्यार हो इमर्जन्सीचो जो चॅप्टर आसा हो चॅप्टर हो ह्या देशांतल्या सगळ्या पॉलिटिकल हिस्ट्री भितर खूब काळो कुट्ट आणि डार्क चॅप्टर जेका आमी म्हणटात अशा पद्दतीचो हो डार्क चॅप्टर आसा. आणि म्हणून सगळ्या नव्या जनरेशना मेरेन जेन्ना आमी म्हायती पावोवपाचो यत्न करतले तेन्ना म्हाका अशें दिसता की जेन्ना आयज वेगळी वेगळी चर्चा जाता त्या चर्चेच्या माध्यमांतल्यान अशा पद्दतीचे इमर्जन्सी सारखे जे विशय जे आसात ते लोकांच्या मुखार हाडप आणि तांची म्हायती करून घेवप हे अत्यंत गरजेचे आसा. आणि त्याचोच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीन अशा पद्दतीचे काम हातीन घेतिल्ले आसा. केन्नाच ह्या देशाच्या इतिहासान फंडामेंटल रायट्स लोकांचे काढून घेवपाचे काम, प्रेसाचो आवाज दामपाचे काम, नाजाल्यार तांकां ज्युडिशियल रिव्ह्यू करपाचे अशा पद्दतीचे कांय हे काढून घेतल्या उपरांत कोर्ट सुद्दां इंटरफियर करपाक शकना अशा पद्दतीचे हेजे पयलीं ह्या देशान केन्ना घडूं ना. आणि म्हणून 46 वर्सां पयलीं जी गजाल ह्या देशान घडलेली त्याची याद त्या 2 वर्सांची याद सगळ्या देशाक परत एक फावट करून दिवपाचे काम हे ह्या माध्यमांतल्यान भारतीय जनता पार्टी करपाक सोदता. म्हाका दिसता की आमी जेन्ना जमे जनरेशन आसत किंवा आताची जी सगळें आमचें वातावरण आसत तातूंत जे आयज आमकां सगळ्यांक लिबर्टी मेळटा, जी आयज आमकां सगळ्यांक रायट्स आसात ती आताची आशिल्ली आणि तेन्ना 46 वर्सां पयलींची आशिल्ली. ह्याचो जर आमी कंपॅरिझन करत जाल्यार कितलें स्वातंत्र्य आयचें आमकां सगळ्यांक मेळटा हें आमकां सगळ्यांक लक्षांत येतलें. म्हाका दिसता की हो इमर्जन्सीची मेसेज जी आसा ती ह्या देशांतल्या जनतेन लोकां पर्यंत पावोवपाक जाय. काँग्रेस पार्टीचो काळो कुट्ट अशा पद्दतीचो व्यवहार आणि त्यांची जी एक मेंटली मायंडसेट जो आशिल्लो तो मायंडसेट सगळ्या लोकांपर्यंत पावप गरजेचें आसा अशें दिसता. एक प्रश्न आशिल्लो मातसो अडचणीचो आसा पूण जाता. एक मतप्रवाह आसा की जो 75 ते 77 काळ आशिल्लो काही प्रमाणात तशेंच आज जाता. म्हणजे हांव तुमकां उदाहरणां दिता. पत्रकाराचेर सेडिशन घालप किंवा जन आंदोलन चालू असताना काय फोर्सिबली घालप किंवा ट्विटर सारखे हाचेर कोणें कितें हें केलें जाल्यार ताजेर केसी घालप अशें तुमकां हाऊ डू क्लॅरिफाय दीस टायप ऑफ सिच्युएशन? म्हाका दिसता की दीज आर ऑल ट्विटराचो इश्यू आसा इट इज टोटली डिफरंट इश्यू बिकॉज देर इज अ एक्ट इन फोर्स एंड वी इनफॅक्ट द इंडियन गव्हर्नमेंट वॉन्ट्स ट्विटर टू फॉलो दॅट एक्ट. वन सो फार एज द सेडिशन चार्जीस आर कन्सर्न सेडिशनाचे चार्जीस त्या स्टेटीत केस टू केस बेसिसचेर कशा पद्दतीन त्या सरकारांनी लागू केल्ले आसा तो त्यांचो विषय आसा. पण जेन्ना आमी हेचे कंपॅरिझन तेन्नाच्या इमर्जन्सीच्या पिरियडा कडेन अजिबात करपाक शकना. इमर्जन्सीचो पिरियड तेन्ना ना सेडिशन आशिल्ले, वयल्यान सेडिशन क्रिएट करपाचो प्रयत्न हे तेन्नाच्या काँग्रेस पार्टीन आणि प्रायम मिनिस्टरांनी तेन्ना केले. आणि तातूंतल्यान खरें म्हणजे त्या 250 पावंड्यांनीचे आमचे जर्नलिस्टांक भितर उडयले, सिनियर जर्नलिस्ट आशिल्ले त्यांची कितें गुन्यांव आशिल्लो? त्यांनी सरकाराच्या एखाद्या पॉलिसीच्या संबंधान आपले मत व्यक्त केला आसतलें. पूण म्हणून ती इट वॉज नॉट केस टू केस बेसिस, इट वॉज मास अरेस्ट. आणि ती मास अरेस्ट एका वटेन आणि दुसरे वटेन एखाद्या विशयाच्या संबंधातले आशिल्ले सेडिशन जातून खूप फरक आसा अशें म्हाका दिसता. कारण हो विषय वेगळो आसा. तो विषय जाल्यार आमकां हांवें काल क्लॅरिफाय केला जाय जाल्यार मागीर उलयता म्हणटलो. कारण ह्या विशयाचेर हो विशय वेगळो कारण तो मिक्स क्लियर करप तुका हांव जाय जाल्यार ह्या विशयाचेर वेगळे उलयता. हो विशय आमचो ह्या विशया बद्दल कितें आसा तो विशय हांव उलयता. आज तुमकां अशें दिसता की देशांत टोटल फ्रीडम ऑफ स्पीच आणि फंडामेंटल रायट्स आर टोटली मेंटेन आनी रिस्पेक्टेड? 100%. म्हाका दिसता की इतले अशा पद्दतीचे हे आताच न्ही म्हणजे तो 2 वर्सांचो जर पिरियड सोडत जाल्यार केन्नाच आमच्या देशांत कारण आमच्या देशाचे कल्चर आणि हेच तशें आसा, ट्रेडिशनूच तशी आसात की हे रायट्स आमचे सदांच दे आर नेवर इन्फ्रिंज, ते सदांच इनहेरंट आसात आमचे रायट्स. सो ते म्हाका दिसता की केन्नाच तेजेर आमी हें करूं. थँक्यू. मागीर उलयता हो विशय. तुमच्या सगळ्यांचे आभार करता आणि ही पत्रकार परिषद सोपी म्हणजे पार्टीचो एक प्रोसिजर आणि सिस्टम आसा. निवडणूक जाहीर जातकच आम्ही आमची निवडणूक समिती जाहीर करता आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून आसत किंवा समिती म्हणून
उमेदवारी डिक्लेअर करपाचो अधिकार आमकां ना. आमी केवळ रिकमेंडेशन जे आसा ते रिकमेंडेशन आमी पार्लिमेंटरी बोर्डाक धाडटा आनी पार्लिमेंटरी बोर्ड आमचो उमेदवार जे आसा ते जाहीर करता. आनी तेच्या पयलीं त्या मतदारसंघा भितर जो प्रोसिजर पार्टी करता उलोवप सगळ्यां कडेन तो प्रोसिजर जाता. त्यामुळे कोणेच त्या संदर्भात आपली उमेदवारी जाहीर करची आनी कोणी केल्ली असेल जाल्यार ताका भारतीय जनता पार्टी शिक्कामोर्तब करता. इतलें हांव सांगता. पार्टी कडेन कितें मॅसेज तेंका वचपाक ना कितें अशें संविधान करपाक लागलें. ते कशें आसा की हांवें सगळें तुका क्लॅरिफाय केलें. सांगलें तुका न्ही हांवें निवडणूक जाहीर जावना आनी उमेदवारी स्वताची उमेदवारी स्वता घोशीत करपाचो कोणाकूच अधिकार ना. सोंपलो विशय. ताच्या संदर्भात एकूच म्हजो प्रश्न आसा की आता एक तो उठ्ठा आनी आपली जाहीर करता हाज्या फाटल्यान कारण अशें आसूंक शकता की एका कॉन्स्टिट्युएन्सीन मोर दॅन वन. ते कशें आसता पळय पार्टी जशी व्हडली जायत वयता त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात त्या भागातल्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाडटा डेफिनेटली वाडटा. कारण एक वेळ असो आसतलो की आमकां उमेदवार स्वच्छ पडटले. आता प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाक दिसता की आपल्याक उमेदवारी मेळच्यो. त्यामुळे उमेदवारी मेळची म्हणप वेगळी आणि आपली उमेदवारी फायनल जाली सांगप वेगळी. हाच्या भितर फरक आसा. त्यामुळे कोणाक म्हणून सांगतो इट इज नॉट इंडिव्हिज्युअल कोणाक. हांवें तुका सांगलें ती मेसेज क्लियर केली की सगळ्यांक. हांवें सांगलें की सगळ्याच मतदारसंघा भितर उमेदवारी डिक्लेअर ही पार्लिमेंटरी बोर्ड करतलो. पार्टी प्रेसिडेंट म्हणून म्हजे कडेनूय अधिकार ना. तो इलेक्शन समिती जी आसा ती समिती नांवां रिकमेंड करतली. एखाद्या मतदारसंघात एक नांव आसत जाल्यार एक नांव धरतली, दोन नांव आसत जाल्यार दोन धरतली. जो प्रोसिजर आमचो आसा त्या प्रोसिजरा प्रमाणे फॉलो जाता.